हॅलो गाय, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर बघा, मी आज तुम्हाला बाळाच्या औषधांविषयी मी तुम्हाला थोडीशी माहिती सांगणार आहे. तर हे बघा, हे कॅल्शियमचं आहे सिरप. म्हणजे बोन बाळाचे डेव्हलप्ड होतात चांगले, त्यासाठी हे सिरप आहे. आणि हे व्हिटॅमिन डीचं आहे, जेणेकरून आपल्या बाळाला आपण जर उन्हामध्ये नेऊ शकलो नाही, जर कधी कधी वातावरण पण चेंज असतं, त्यामुळे ती व्हिटॅमिन डी बाळासाठी या सिरपमधून पूर्णपणे भेटतं. त्यामुळे हे सिरप कंपल्सरी दिलं गरजेचं आहे. आणि बाळाला जर व्हिटॅमिन व्यवस्थित गेलं नाही तर त्याला कावीळ वगैरे होते आणि मग ॲडमिट करावं लागतं. त्यासाठी हे सिरप खूप इम्पॉर्टंट आहे. आणि बघा, हे सिरप वेळच्या वेळी दिलं खूप गरजेचं आहे. आणि हे जे आहे यामध्ये कॅल्शियम आहे, म्हणजे बाळाचे हाडे वगैरे व्यवस्थित होतात, मजबूत होतात. त्यामध्ये झिंक पण आहे. झिंक म्हणजे ना, बाळाला यामधून टॉनिक वगैरे पण भेटतं. बघा, तिथे लिहिलेलं आहे सर्व काही. व्हिटॅमिन डी, सस्पेन्शन, झिंक, कॅल्शियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम, हे सर्व काही या सिरपमधून भेटतं. आणि ज्या नवीन मम्मीज आहेत तर त्या हे सिरप देताना एकच ड्रॉपने देतात, परंतु नाही, हे सिरप देताना वेगवेगळे 2 ड्रॉप घेतले पाहिजे, जेणेकरून बाळाला कोणत्याही प्रकारची ड्रग रिॲक्शन वगैरे होऊ नये. जर आपण काही काही लेडीज तर काय करतात, एकाच ड्रॉपने दोन्ही पण देऊन ते झाकण पण त्यालाच लावून ठेवतात. पण नाही, वेळच्या वेळी हे ड्रॉप वगैरे क्लीन करून ठेवले पाहिजे. आणि जेव्हा आपण हे यूज करणार त्यावेळी हे गरम पाण्याने स्वच्छ धुवून घेतले पाहिजे आणि त्यानंतर याचा यूज केला पाहिजे, म्हणजे जेणेकरून आपल्या बाळाच्या पोटामध्ये कोणत्याही प्रकारची किटाणू वगैरे इंटर करणार नाहीत. तर बघा, हे सिरप हे ना बाळासाठी खूप इम्पॉर्टंट असतात. आणि म्हटलं व्हिडिओ काय बनवणार, त्यामुळे मी आज हे सिरपचे व्हिडिओ बनवत आहे. हे निओनेफ्टिम सिरप आहे. बघा, निओपेप्टिन सिरप आहे. म्हणजे याच्यामध्ये ना क्रिमॅफिन वगैरे डायजेस्टिव्ह सिस्टीम वगैरे व्यवस्थित होते सिरप दिल्याने. हे जे औषध आहे ना, तर ते तुम्ही डॉक्टरच्या ॲडवाईजने घेऊ शकता. आणि आपल्या बाळाच्या वेटनुसार हे औषधाचे ड्रॉप्स वगैरे डॉक्टर सांगतात, ॲडवाईज करतात. तर तुम्ही हे मनाने घेऊ नका. पण मी तुम्हाला सजेस्ट करते की तुम्ही असे औषधं वगैरे आपल्या घरामध्ये नेहमी ठेवा. थंडीचे दिवस आहेत, आपल्या बाळाची केअर करण्यासाठी, त्याला आजारी पडण्यापासून वाचवण्यासाठी आपण ही औषधं वेळच्या वेळी यूज केली पाहिजे. तेवढं नॉलेज आपल्याला असलं पाहिजे, म्हणजे आपल्याला सारखं सारखं हॉस्पिटलमध्ये जावं लागणार नाही. आणि डॉक्टर एवढं म्हणजे डिटेलमध्ये आपल्याला सांगत नाहीत. तर आपण आपल्या बाळाची काळजी आपण स्वतः घेतली पाहिजे. आपण त्याला थंडीपासून वाचवण्यासाठी आपण स्वतः केअर केली पाहिजे त्याची. आणि त्याला झेंडू बाम वगैरे, विक्स वगैरे असं काही अप्लाय करायचं नाही छोट्या बाळांना, कारण की त्यामध्ये केमिकल वगैरे असतं. तर हे बघा, ही नोबेल कोल्ड ही तुम्ही स्वतः डॉक्टरच्या ॲडवाईजनुसार न आणता ही स्वतःही आणली तरी चालते. याला काही प्रिस्क्रिप्शनची गरज वगैरे लागत नाही. आणि यामध्ये तुळशी वगैरे आहे, कपूर आहे, त्यामुळे ती तुम्ही लावू शकता. आणि हे नेझोक्लिअर ड्रॉप पण, याची पण काही गरज पडत नाही डॉक्टरच्या ॲडवाईजनुसार. ही पण आपण कायमस्वरूपी आपल्या घरामध्ये ठेवू शकतो. जेव्हा आपल्याला वाटते आपल्या बाळाला सर्दी झाली किंवा त्याचं नाक कोंडलं तर हा ड्रॉप तुम्ही 3-4 वेळा टाकू शकता, म्हणजे जेणेकरून त्याचं जे ब्लॉकेज असतात ना नोजला, तर ते सर्व ओपन होतात आणि व्यवस्थितपणे त्याला श्वास वगैरे घेता येतो, म्हणजे कशाही प्रकारचं त्रास होत नाही. तर तुम्ही हे 2-3 वेळा टाकू शकता. त्याच्यामध्ये सोडियम क्लोराईड आहे, म्हणजे जास्त काही आणि साईड इफेक्ट वगैरे असं काही होत नाही. आणि हे सेफ आहे बाळासाठी. तर तुम्ही हे कायम आपल्या घरामध्ये राहू द्या. तर बघा, तुम्हाला जर असाच व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि असेच तुम्हाला मी बाळाविषयी काय केअर करायची असे व्हिडिओ मी घेऊन येणार आहे. तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा. बाय.